टॅग बॅग लागून टॅग बॅग लागून वांग्याची भाजी आणि बिट्ट्या करण्यापेक्षा मस्त असं बिट्ट्या आणि वरण. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर मी काल कशाला 2 दिवस अगोदरच आली इथे परसोडीवरून, पण थोडं उन्हात येणं जाणं केल्यामुळे मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मी ब्लॉग काही स्टार्ट केलेला नाही. तर आजपासून ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर मंडळी, आता थोडं बरं वाटत आहे. मी म्हटलं आमचा किराणा वगैरे घ्यायचा आहे डीमार्टमधून, तर ते थोडं घेऊन येते. आणि बाकी तर काही नाही, कपडे वगैरे घ्यायला जायचं आहे. पण गोष्ट अशी की माझी बिलकुलच हिंमत होत नाही आहे एवढ्या उन्हात जाणं येणं करायसाठी. आणि आता वाजले सकाळचे 10 वाजलेले आहे. तर लवकरात लवकर आम्ही आमचं तिकडलं काम आटवून घेतो, म्हणजे मग राहुल आणि हे जातील कपडे घ्यायसाठी. तर माझी तर साडी वगैरे घेऊनच आहे, त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे. आणि शानूसाठी बघते डीमार्टमध्ये काही असेल तर, आणि नाहीतर मग वर्धेतूनच राहुलच्या हाताने बोलवून घ्यावं लागेल. तर चला मंडळी, आई करते तोपर्यंत स्वयंपाक. जेवणाचा जो आमचा कार्यक्रम आहे तो सकाळीच आटवून घेऊ म्हटलं, कारण की मग संध्याकाळचं काहीसुद्धा खायला पाहत नाही उन्हामुळे. आणि आता ऊन तरी एवढी तापत आहे बाहेर, काही पाहायचं कामच नाही. रात्रीचं जेवण तर माझं बिलकुलच होत नाही. म्हटलं आईला सकाळीचंच करून घे, आणि मग जे बांधायचं वगैरे आहे ते आपण मग आरामात देत बसू. तर चला मंडळी, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या पटापट, आणि व्हिडिओ शेअर एन्जॉय करा. तर मंडळी, सर्वात आधी आलो आम्ही डीमार्टमध्ये. तसं मला शानूला इथे आणायची इच्छा नसते, का ते तुम्हाला माहीतच आहे. लहान पोरांचं डीमार्टमध्ये येणं म्हणजे किती हानिकारक असते. पण आज म्हटलं चला आज घेऊन जाऊ तिला आधी सांगितलं की असं नाही करायचं, तसं नाही करायचं, हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं. कारण तिला जर त्या गोष्टीची जर सूट दिली ना, तर तिची लिस्ट खूप लांब असते. त्याच्यामुळे मी म्हटलं बेटा हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं, आधीच वॉर्न केलं. त्याच्यामुळे तिने जे सिलेक्टेडचं आहे, म्हणजे तिला कपडे घ्यायचे होते तिथून, तर ते कपडे वगैरे घेऊन झालेले. मग त्यानंतर आम्ही दोघंच जणं आणि राहुल आला होता आमच्यासोबत. तर ट्रेंड्समध्ये आलो, पण आम्हाला तिथले बिलकुलच कपडे आवडलेले नाही. कपडे छान होते पण फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नव्हते. त्याच्यानंतर मग आम्ही आलो इथे दुसऱ्या शॉपमध्ये, मार्केटमधल्या टू डेज की काहीतरी होतं. तर तिथे आलो, तिथे एक नंबर कपडे होते. हां, ब्लॅक देता नाही आहेत, ब्लॅक देता नाही देता नाही आहेत, ब्लॅक नाही देता येत. हाच छान वाटत आहे, तो हाच ट्राय करा. हा छान दिसते, हा वाला, हा छान वाटत आहे मंडळी. खरं सांगा मस्त. हां, सिल्कवाला पाहिजे, सिल्कवाले शर्ट आहे ना आपल्याविषयी 2-3. आता अशातून पण घ्या. जेवढ्या रुपयांचे यांचे कपडे झाले ना, तेवढ्याच रुपयात मला असं वाटत होतं की माझी किती छान अशी साडी झाली असती. पण आता कसं जावयांचा मान असतो अधिक महिना म्हणजे, तर म्हणून मी म्हटलं जावयांचं होऊ द्या, आपलं नंतर दिवाळी दसरे चालूच राहतात. तर त्यांचा छान मस्त असा ड्रेस वगैरे घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही इकडे या ना, टॅग बॅग लागून टॅग बॅग लागून छान वाटत आहे. फायनल यांचा ड्रेस वगैरे घेतला, आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर मग आईनी जेवण वगैरे सर्व तयार तो होतंच, पण आईनी सगळं जेवणाचं जे आहे ते तयार करून व्यवस्थित सगळं समोर नेऊन पण ठेवलेलं होतं. मग आम्हाला फक्त इथे बसायचं होतं. आमचा जो अधिक मासाचा वाण आहे तर ते घ्यायचं होतं, म्हणजे ढोणफळं, तर ते घ्यायचे होते, बस, बाकी काही नाही. आणि आजकाल ना इतकं जास्त लोकांनी ट्रेंड्स म्हणजे हे करून टाकलं की म्हणजे मला ना असं म्हणजे एक विचार येते की आमच्या मुली जेव्हा म्हणजे असं आम्हाला जेव्हा करायचं काम पडेल तर तेव्हा किती काही करावं लागेल. कारण आत्ताच समजा आता माझा 3 वेळा झालेला आहे अधिक मासाचा हा जो कार्यक्रम आहे, 3 वेळा झालेला आहे. त्या वेळ म्हणजे प्रत्येक वेळी काही ना काही नवीन येत जाते, आणि नवीन लोकं पाहून करत पण जाते. पण मी माझ्या आईला किंवा माझ्या घरच्यांना सांगत असते की तेवढं तसं काही करायचं काम नाही, जे आहे मानधन द्यायचं, करायचं बस, तेवढंच करायचं बस.
कारण की खूप काही असते आणि खूप काही रीतिरिवाज भरपूर असतात. पण आता रीतिरिवाजाच्या नावाखाली खूप काही आगळं वेगळं चालू असते. तर ते काही मला काही काही छोट्या मोठ्या गोष्टी पटत नाही. तर त्याचप्रमाणे मी माझ्या घरच्यांनासुद्धा सांगत असते. तर असं आहे मग मंडळी आमचं आता सजावट वगैरे. राहुल म्हणत होता की आपण थोडंसं सजावट वगैरे करू. मी म्हटलं बाबा राहू दे, तुझी बायको वगैरे येईल ना तेव्हाच मग आपण बघू काय ते सजावटीचं. माझाच अधिक मासाचा कार्यक्रम आणि मी सजावट करत बसणार आणि तेवढा काही वेळ पण नव्हता ना तिकडे ना इकडे. तेव्हा पण यांना कुठेतरी जायचं होतं. नाही आता पण गोष्ट अशी आहे की यांना पण आता पण कुठेतरी बाहेरगावी जायचं आहे. त्यामुळे मग मी म्हटलं राहू दे, ते सजावटीच्या याच्यात वगैरे भरपूर वेळ असा निघून जातो आणि तेवढा काही वेळ नाही आहे. मग आईने वगैरे मला देऊन दिलं साडी वगैरे आणि त्यानंतर मग शानूचे पाय जे आहेत ते तिच्या मामाने धुतले. कपडे दे शानू ते काही ना. सजावट चालू होती म्हणून राहुलने काय केलं, तिचाच गुलदस्ता उचलला आणि आता जावयांचा कार्यक्रम म्हटल्यावर जावयांपाशी छान असा फुलाचा गुलदस्ता ठेवलेला आहे. तर छान मस्त आज जेवणात होती फणसाची भाजी, भजे, पापड, कुरडी, पोळी, वरण, भात, आंब्याचा रस आणि काही सुटलं असेल तर बघून घ्या आता तुम्ही. सगळं असं मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मस्त असा पाऊस सुरू झाला. सगळे मुलं आले मस्त बाहेर भिजायसाठी आणि मग शानू मागे राहणार का, शानू पण आली भिजायला. बाप बाप मिशी आहे का? पाहू दे पाहू दे. वाजते का? मला मिशी तर पाहिजे ना. मिशी तर पाहिजे ना त्याच्यासाठी. काही पाहिजे का? भाजीवाले पैसे काही पाहिजे का? नाही आवाज नाही तुम्हाला लागला आवाज उभा आहे तो. व्हिडिओ देऊन राहिला म्हणून बोलतही नाही तो काहीच. व्हिडिओ मध्ये येत आहे नाही तुम्हाला लागत. तर हा जो व्हिडिओ आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे आणि दुसऱ्या सकाळी स्टार्ट न करता मी दुपारून चालू केलेला व्हिडिओ. तर छान मस्त असे मुलं ना बाहेर खेळत होते आणि त्यांच्याकडे पाहून ना मला माझ्या लहानपणाची आठवण आली. कारण की आम्हीसुद्धा असंच मस्त मिळून खेळायचो सगळे मुलं मुली. आता तर आमचे लग्न झाले सगळ्यांचे आणि आता आमची मुलं आहे ते म्हणजे नंतरची पिढी. तर ते आता असे मस्त मुलं खेळताना वगैरे दिसतात. त्यांच्याकडे पाहून आमचं बालपण आठवून जाते आम्हाला. मी म्हटलं बालपणाची आठवण आलीच आहे तर मग थोडंसं खेळून पण घेऊया. इकडे ना मग इकडं कॅमेरात यायचं तर इकडे येतो तू. शानूला बघा इकडे मस्त असे गेम खेळायला मिळते. असे बिट्टू आता मी आता फिर से खेल रही पल्लू दीदी, इसको खेलने नहीं। अबे चुपचाप रहो ना। क्लियर दिसते याच्यात. तुम तेने आओ. किती काही झूम केला ना तरी क्लिअर दिसते. S26 वाटते. दीदी तू काढी काढली. हो काढी पेन्सिल सांडली होती. आता आराम करून घे पल्लू. बंद करू. एक राहिला बारिश बहुत जोर से आ रही है. अबे ये ले पन्नी, लगा ले पन्नी. बाल गीले हो जाएंगे ना इसीलिए लगा. नक लगा के
कोणता पण पडतो. मग सर्दी झाली म्हणजे मोबाइल नहीं दिख रहा. नहीं दिसून दिले बघते. है का झूम करू का. शानू अभी तक है. मैं आ गया. चाक धूम धूम चाक. तर आज आमच्या इथे बनत आहे मस्त अशा बिट्ट्या आणि वरण. मस्त बढियापैकी वरण आणि बिट्ट्या बनत आहे. आई म्हणत होती वांग्याची भाजी आणि बिट्ट्या करू म्हणून. नाही मग मी म्हणलं वांग्याची भाजी आणि बिट्ट्या करण्यापेक्षा, कारण वांगे आता उन्हाळ्यात काही चांगले नसतात, तर म्हणून म्हणलं वांग्याची भाजी आणि बिट्ट्या करण्यापेक्षा मस्त असं बिट्ट्या आणि वरण करूया. हे पण खाऊन बघ, मी करून देते आईला हे असं. म्हणजे आई जसं भिजवते तसं आईची पद्धत वेगळी, माझी पद्धत वेगळी, म्हणून हे आता भिजवत आहे. तर त्यासोबत तुम्हाला पण सांगते. तर हे छान पानग्याचं जे पीठ आहे ना दळून आणते, म्हणजेच बिट्ट्याचं किंवा रोडगे तुमच्याकडे जे काही करतात ते तसं पीठ दळून आणलेलं आहे, गव्हाचं असं जाडसर, जेणेकरून खुसखुशीत होतात मस्त. आणि त्यामध्ये टाकलेला आहे ओवा आणि आता जिरं बारीक करते असं, आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि गॅसवर ठेवलेलं आहे तेल गरम करायसाठी. तर आता हे त्यामध्ये टाकून देणार. मस्त असं कढतं तेल, हो असं गरम तेल असं यामध्ये टाकून घेणार असं. हो नाही जळत. चम्मच दे चम्मच. आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घेणार. आणि मिक्स कर, मी हे करतो. जिरं बारीक करायचं आहे. आता आहे मंडळी, यामध्ये जिरं वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. जिरं, ओवा बारीक करून टाकायचा, सोडा टाकायचा टाकायचं नाही तर गरम तेल टाकलं काही आवश्यकता नाही सोडा टाकायची, आणि मीठ चवीनुसार बस. हळद तुम्हाला टाकूशा वाटेल तर टाका रंगासाठी, नाहीतर बाकी हळद टाकायची काही गरज नाही, ऑप्शनल आहे. तर आता हे छान मस्त असं भिजवून घ्यायचं, आणि मग याचे पानगे कसे करायचे, म्हणजेच रोडगे किंवा मग बिट्ट्या कशा करायच्या ते तुम्हाला सांगते नंतर. तर बट्टी बनवता माहिती नाही काय मधात प्रॉब्लेम आला, तर तेवढं ते म्हणजे आलेलं नाही, मी तुम्हाला आता तोंडीच सांगून देते. तर अशी छान मस्त अशी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर आपण पोळ्या जशा करतो ना तसं तेल लावून अशी चौपोळी एक म्हणजे त्रिकोणी आकाराची असं शेप येऊन जातो. मग एक अलटपलट करून, आणि त्यानंतर मग त्याला ना असं अंदर दाबत त्याचा असा गोलाकार तयार करून घ्यायचा. त्याचे काप करायचे, छान खमंग असं तळून घ्यायचं. आणि तयार झालेली आपली मस्त असं डाळ आणि वरण म्हणजे डाळ बट्टी तयार झालेली आहे. मस्त आम्ही असं जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला, आणि याच्या ब्लॉगला इथेच एंड करतो. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.